महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचं हे सेशन अप्रेंटिसशिपचं सेशन आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे तेही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये त्यांच्याकरता महापारेषणमध्ये अप्रेंटिसशिप करण्याची एक सुवर्ण संधी आहे. आता नेमकं त्याच्यामध्ये डिटेल काय काय आहे ते सर्व तुम्हाला या सेशनमध्ये कव्हर करून देतो. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की केव्हा या प्रकारचा कोणता अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला. ठीक आहे. तर नेमकी अप्रेंटिसशिप कुठची आहे तर अप्रेंटिसशिप आहे महापारेषणमधली आणि त्याकरता इलेक्ट्रिशियन ITI झालेले विद्यार्थी पात्र आहे. आणि लोकेशन जर बघितलं ते कुठचं आहे, सोलापूरचं. मग फटाफट तुमच्या संपर्कामधले किंवा तुमचे मित्र असतील त्या सोलापूर विभागाच्या अंदर येणारे किंवा जिल्ह्यातल्या सर्व मित्रांना हे सेशन काय करा, शेअर करून द्या. कारण सोलापूर जिल्ह्यामधले जे विद्यार्थी आहे त्यांना इथं खास प्राधान्य देण्यात येणार असं त्या पत्रामध्ये लिहिलं. आणि एकूण जागा जर बघितल्या त्या किती आहे, जागा 63 आहे. आता आपण याला डिटेल सांगतो आणि तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही फॉर्म भरायचे आहे. तर ते ऑफलाईन फॉर्म कुठे मिळणार, एक तर ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं किंवा आपलं CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सर्व PDF सर्व नोटिफिकेशन सर्व आपण तिथे देत असतो. म्हणजे डिटेल तुम्हाला ॲडव्हर्टाईज बघायची असेल तर टेलिग्राम चॅनलवर जाऊन PDF डाउनलोड करायची, ते सर्व काय असते फ्रीमध्ये असते. ठीक आहे. आणि व्हॉट्सअपचं पण चॅनल आहे, दोन्ही जॉईन करून राहा म्हणजे तुम्हाला भविष्यात पण अपडेट त्याच्यावरती मिळत राहील. आता बघा, हे पत्र आहे जाहीर सूचना जे तुमच्यासाठी अप्रेंटिसशिपची माहिती घेऊन आलेलं आहे. आता हे कुठचं आहे, हे आहे सोलापूर विभागाचं. आता याच्यातलं मी जेवढं महत्त्वाचं आहे ना ते सर्व पॉईंट सांगतो, बाकीची याची गरज नाही आहे, ते सांगायची गरज नाही मला असं वाटते. बघा लक्ष द्या, हे जे अप्रेंटिसशिप आहे 26 आणि 27 या कालावधीसाठी आहे. आणि याच्यामध्ये ITI इलेक्ट्रिशियन वीजतंत्री झालेले विद्यार्थी काय पात्र आहे. आणि याची जे कालावधी असते, ट्रेनिंग जी असते तुमची म्हणजे शिकाऊ उमेदवारी ती असते 1 वर्षाची. आणि जर तुम्हाला याला अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करण्याकरता 10 फेब्रुवारीपासून 20 फेब्रुवारीच्या दरम्यानच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. याच्या पूर्वी पण नाही, याच्या नंतर पण नाहीत. बरोबर 20 तारीख कायची, 20 फेब्रुवारी शेवटची आहे. आता अप्लाय कुठे करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे, जे आपलं गव्हर्नमेंटचं अप्रेंटिसशिप पोर्टल आहे apprenticeshipindia.gov.in या पोर्टलला रजिस्ट्रेशन करायचं. आणि तुम्हाला जिथे अप्लाय करायचं आहे, म्हणजे आता सध्या अप्लाय कुठं करतो आपण, सोलापूरला. इथे इस्टॅब्लिशमेंट नंबर दिलेला आहे, या नंबरला टाकून माय ऑपॉर्च्युनिटीमध्ये तिथे जाऊन काय करायचं, अप्लाय करायचं आहे. फक्त आणि फक्त इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी, इथं फायरमनचे विद्यार्थी पात्र नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता काय, म्हणजे सर एज्युकेशन काय झालं पाहिजे, ॲक्च्युली आपण सुरुवातीला सांगितलं पण पुन्हा एकदा सांगतो की तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे. म्हणजेच काय, शालांत परीक्षा SSC म्हणतो आपण त्याला. सोबतच तुमचं NCVT नवी दिल्लीतनं ITI इलेक्ट्रिशियन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे, म्हणजे 10वी प्लस ITI. किंवा मग याच्या व्यतिरिक्त किंवा तुमचं SCVT बोर्डाचं म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो आहे त्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं पण इलेक्ट्रिशियनचं सर्टिफिकेट असेल, तेही ते विद्यार्थी काय इथे पात्र आहे. म्हणजे एक तर NCVTचं असो किंवा SCVTचं, दोघेही विद्यार्थी इथे काय पात्र आहे. बघा, म्हणून नेहमी सांगतो प्रत्येक ॲडव्हर्टाईजचे नियम काय असतात, वेगळे असतात. म्हणून तुम्हाला ते सर्व माहीत असले पाहिजे की आपण कुठे भरत आहोत आणि त्याचे नियम व अटी नेमके काय आहे. जे सारखं राहते ते तुम्हाला सांगतो सारखं काय. त्याच्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्रे कागदपत्रे कोणते कोणते लागतात, कॉमन. आता जसं 10वी आणि ITI म्हटलं तुम्हाला तर कागदपत्रे लागणार तुम्हाला 10वीचं तुमची मार्कशीट आणि डिप्लोमा. तसंच तुमच्या ITIची तुमचे मार्कशीट आणि डिप्लोमा 4 आहे. जर सेमिस्टर असेल तर 4, ॲन्युअल असेल तर 2, म्हणजे पूर्ण मार्कशीट आणि पूर्ण तुमचा एक डिप्लोमा. शाळा सोडल्याचा दाखला, TCची झेरॉक्स असेल तर झेरॉक्स, स्कॅन करून असेल तरी चालते. आधार कार्ड, आणि आधार कार्डचं तुमच्या 10वीचं आणि तुमच्या ITIचं नाव बिलकुल मॅच असलं पाहिजे. नसेल तर त्याला आताच काय करायचं, अपग्रेड करून घ्यायचं. कारण नंतर मग त्या खूप साऱ्या अडचणी येतात आणि बऱ्याच वेळेस रिजेक्शन पण होते. त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र अपलोड पण करावं लागेल आणि तुम्हाला सादर पण करावं लागेल. डोमेसियल प्रमाणपत्र सोबतच. जर तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असाल, नॉन क्रिमिनलमध्ये मोडत नसाल पण नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागत असेल तुम्हाला, तर तुम्हाला नॉन क्रिमिनल पण आवश्यक आहे. SC ST विद्यार्थ्यांना लागत नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही EWSचं जर रिझर्वेशन घेत असाल तर EWS सर्टिफिकेट, आणि जर तुम्ही SC BC मध्ये येत असाल तर तुम्हाला SC BCचं पण काय लागणार, सर्टिफिकेट. हे एवढे तुम्हाला कागदपत्र लागणार. आणि सोबतच तुम्ही अप्लाय केल्याची ऑनलाईनची प्रिंट घ्यायची, ती पण या कागदपत्रासोबत काय करायची, जोडून पाठवून द्यायची. म्हणजे एकूण 9 आणि एक 10वा डॉक्युमेंट, असे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला पोस्टाने पाठवायचे. कुठे तेही तुम्हाला सांगतो. आता बघा, इथं लिहिलं आहे की जे विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यामधले आहेत, कुठच्या, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यामधले आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टॉप प्रायोरिटी कोणाला देण्यात येईल, जे विद्यार्थी सोलापूर अंतर्गत येतात किंवा सोलापूर जिल्ह्याचे त्यांना टॉप प्रायोरिटी दिली जाईल. म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या जर तुमच्या परिचयाचे कोणी असेल तर आवर्जून काय करा, त्यांना या व्हिडिओला शेअर करून द्या, म्हणजे जेणेकरून त्यांना याचा बेनिफिट व्हायला हवं. त्याच्यानंतर आता सर निवड कशी होणार, तर तुमची निवड होणार तुम्हाला मिळालेले 10वीचे पर्सेंट आणि तुमच्या ITIचे पर्सेंट ते दोघे अर्धे अर्धे केले जाईल आणि त्यांना एकत्र केलं जाईल, किंवा सरासरी म्हणू शकतो आपण 100 + 100 200चे अर्धे केले जाईल. सरळ सरळ जेवढे तुमचे पर्सेंटेज होणार त्याच्यानुसार काय होणार, तुमची मेरिट लिस्ट लागणार. मग त्याच्यामध्ये पण कॅटेगरी वाईज असणार. तर जवळपास पारेषण म्हटलं की 85च्या वर काटा चालतोच, बरोबर आहे. त्याच्यानंतर वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष. आता बघा मी म्हटलं 85च्या वर चालते म्हणजे त्याच्या खालचेवाले भरणार नाही का, नाही काही असं कन्फर्म नसतं, कधी कधी खाली पण येतं. पण होते विद्यार्थी या जिल्ह्यातले किती हुशार आहेत त्याच्यावरती ते डिपेंड करते. ठीक आहे, तर वयोमर्यादा 18 ते 38 काही नवीन नाही आहे, हे जुनंच आहे. आणि 5 वर्ष कॅटेगरीवाल्यांना शिथिल असणार. आणि तुम्हाला आवर्जून तुमचं सिलेक्शन झालं तरी तुमच्या ईमेल ID वरती माहिती होणार, तुम्हाला मेल येणार किंवा तुम्हाला फोन येणार. तर दोन्ही बरोबर अपडेट असलेलेच टाका, म्हणजे बंद असलेले टाकू नका किंवा वापरू नका. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं की अर्ज प्राप्त जे विद्यार्थी ज्यांचे अर्ज येतील आणि जे सिलेक्शन होतील त्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणीकरिता, आता तुम्ही तर पोस्टाने पाठवत आहे पण ते फायनल चेक करण्याकरता तुम्हाला तिथे बोलवलं जाईल. तर ते बोलवण्याची तुम्हाला ईमेलने सांगितलं जाईल. काय सांगितलं जाईल की ते दिनांक किती असणार, वेळ किती असणार आणि नेमकं स्थळ कुठे असणार, म्हणजे नेमकं किती तारखेला किती वाजता आणि कुठे यायचं आहे ते तुम्हाला ईमेलद्वारे सांगणार. तुम्ही मला फोन मेसेज कराल तर मला माहीत नाही, ते डिपार्टमेंट सांगेल तुम्हाला नेमकं कुठे यायचं आहे आणि काय करायचं आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचं होतं. त्याच्यामध्ये पुन्हा आता जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म अप्लाय केला त्याची प्रिंट आणि बाकीचे डॉक्युमेंट, जे डॉक्युमेंट तुम्हाला याच्यापूर्वी मुद्दा क्रमांक 2 मध्ये मी तुम्हाला लिस्ट वाचून दाखवली ते सर्व डॉक्युमेंट 9 आणि एक 10वा अप्रेंटिसशिप पोर्टलवरची प्रिंट, असे 10 तुम्हाला पाठवायचे आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जाहिरातीत जोडलेलं प्रपत्र म्हणजे आता तुम्हाला एक फॉर्म पण लागणार, प्रिंट मारायचा आहे, तो पण आपण टेलिग्रामला टाकलेला आहे, कोणता आहे तेही दाखवतो. म्हणून टेलिग्राम चॅनलवरती जोडून राहणं तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तो फॉर्म भरायचा आणि मुद्दा क्रमांक 2 मध्ये जेवढे काही कागदपत्राची लिस्ट सांगितली मी ते सर्व घ्यायचे, त्यांना त्यांच्यावरती अटेस्टेड करायचं, स्वतःचं सेल्फ अटेस्टेड असलं तरी चालेल, स्वतः सह्या मारायच्या. ठीक आहे, छायांकित प्रत म्हणजेच त्याची झेरॉक्स, प्रत्येकाची एक झेरॉक्स लागणार सोबत. ते कागदपत्र 25 फेब्रुवारी पर्यंत पोहोचले पाहिजे. कुठे, जो इथे पत्ता दिलेला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला पोहोचलं पाहिजे. हे सर्व क्लिअर तुम्हाला PDF मध्ये दिलेलं आहे. त्या पत्त्यावरती तुम्हाला पोस्टाने पाठवायचं आहे किंवा स्वहस्ते पाठवायचं आहे. तुम्हाला स्वतः जाणे सोपं असणार तर स्वतः जा, पोस्टाने पाठवणं सोपं असणार पोस्टाने पाठवा. तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहे, तुम्हाला जसं वाटते तसं. फक्त 25च्या काय करायचं तुम्हाला पूर्वी पाठवायचं. तर मग हा पत्ता पण तुमच्यासाठी काय एकदम इम्पॉर्टंट आहे, याच पत्त्याला पाठवायचं, इतर माझ्या वगैरे पत्त्याला पाठवायचं नाही. ठीक आहे, तर हे आहे तुमचं प्रपत्र. बरोबर, सर्व प्रपत्र जवळपास प्रपत्र म्हणजेच काय फॉर्म सर्व डिव्हिजनचा वगैरे सारखा असते, फक्त काय इथं सोलापूर मग ते बदलत जातं. ठीक आहे, तरी पण जिथचं आहे तिथं प्रिंट मारायचा, बाकी भरायचं काही नाही. नाव, गाव, वस्तू, प्राणी तुमचंच टाकायचं आहे, दुसऱ्याच टाकायचं नाही. त्याच्या कारण तुम्हाला सर्व माहीत आहे. आवश्यक प्रमाणपत्र जे काय त्याची पण इथे लिस्ट दिली आहे, ती लिस्ट, आणि त्याच्या खाली तुम्हाला प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, प्रतिज्ञापत्र दिलं आहे, ते भरायचं. मग स्थळ ठिकाण टाकून स्वाक्षरी मारून सरळ पाठवून द्यायचं, पोस्टाने पाठवून द्यायचं. आणि जर आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तेही टेक्निकल, उदाहरणार्थ पारेषण, वितरणच्या ज्या वॅकन्सीज येतात त्याच्याकरता जर तुम्ही तयारी करत असाल ITI बेसिसवरती, किंवा देशातील कोणती टेक्निकल स्पर्धा परीक्षा असो, उदाहरणार्थ DRDO आहे, ISRO आहे, अशा बऱ्याचशा जागा निघत असतात, त्याची जर तयारी करायची असेल तेही टेक्निकल स्पर्धा परीक्षेची, तर आपल्या ॲपवरती, जे आपलं ॲप आहे CST लॉन्चपॅडचं, तिथे विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा एक मास्टर कोर्स आहे. इलेक्ट्रिशियन व वायरमनच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाचा आहे आणि एकदम उपयुक्त पण आहे. तर त्याची अधिक माहिती करता तुम्ही एकतर प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड करून अधिक माहिती घेऊ शकता, किंवा आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरनी पण कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता. तर हे कोर्सची माहिती होती. आणि जी आता दिली आपण ती कशाची होती, अप्रेंटिसशिप, तेही सोलापूर विभागाची, आणि पदे होते त्याच्यामध्ये 63. ठीक आहे, आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला काय करा, लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.